धनकवडीत शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांचा सन्मान। लायन्स क्लब धनकवडी व श्रीराम योग साधना यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुण्यातील आदर्श प्राध्यापक, मुख्याध्यापक व शिक्षकांचे सन्मान करण्यात आले। डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल, फर्स्ट वन टीचे लायन श्रेयस दीक्षित, धनकवडी लायन्स क्लबचे अध्यक्ष भानुदास पायगुडे, ट्रेजरर लायन रवींद्र सादुल, डायरेक्टर लायन डॉक्टर सुनील जगताप, झेडसी लायन सुनील भट, लायन राजश्री शेठ, लायन सुहास बहादरपुरे, लायन उमेश अग्रवाल, मीनाक्षी पायगुडे, वास्तुतज्ञ रमेश पलंगे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते। सन्मानार्थ राजू कुटे, कीर्ती पंडित, अमृता खिलारे, राजश्री अरुण बेलसरे, अतुल गायकवाड, वंदना चेतन बावकर, हेमलता कुऱ्हाडे, लक्ष्मी बोरबंडे, स्वप्ना उबाळे, शीतल गायकवाड, ज्योती मानकर, अंजली कात्रे, मनीषा शिंदे, कविता हेमगुडे, संगीता चेतन बावकर, वंदना केतन बावकर, वंदना सुरेश इनानी, सुनीता पवार, स्मिता खोपडे, शशिकांत कडू, सुरेखा होनराव, नीता बाबर, शरदचंद्र काकडे, हेमलता कुऱ्हाडे, पल्लवी पासलकर, सोनाली बंड यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र सादुल, शिवानी पायगुडे, हनुमंत बापू खंडारे, स्मिता कदम, अरुण बेलसरे इत्यादी लायन्स मेंबरने महत्वाची भूमिका बजावली। कार्यक्रमात सूत्रसंचालन संगीता वेटा यांनी केले, तर आभार डॉक्टर चंदना जगताप यांनी मानले। मी लायन राजेश अग्रवाल, यावर्षी लायन्स डिस्ट्रिक्ट 3234 D2 याचं मी ॲज अ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आपल्यासमोर आहे। आज एक खूपच चांगला कार्यक्रम इथं लायन्स क्लब ऑफ पुणे धनकवडीच्या माध्यमातून झाला। खूप शिक्षिका जे आहेत त्यांचा इथं सन्मान करण्याचा आम्हाला योग आला। त्यांचं किती सन्मान केलं तरी ते कमी आहे हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरीही लायन्स क्लब, कारण पूर्ण विश्वात मी आता सांगितलं जवळपास 42,000पेक्षा जास्त एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये लायन्स इन्वॉल्व आहे, तर त्यामुळं शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे लायन्स नक्कीच कळतं। खूपच चांगला कार्यक्रम झाला लायन्स क्लब ऑफ धनकवडी। मी त्यांच्या सगळ्या सदस्यांना धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही लायन्सच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सोबत राहा। मेंबर होणं गरजेचं नाही आहे, पण जे ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यात जरी तुम्ही कुठेतरी सामील झाला तर नक्कीच हा जो कार्यक्रम आहे हे आपण अजून जास्त प्रमाणात करू शकतो। खूप खूप धन्यवाद। जे DG सरांनी सगळं टीचर लोकांना जे आवाहन केलेलं आहे की नया सबरे आणि धर्मपुत्र अभियान या संदर्भात केलेलं आहे, आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लिओ क्लब संदर्भात जे सांगितलेलं आहे की लिओ क्लबच्या संदर्भात सर्व टीचर लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे, आणि DG सरांनी जे केलेलं आव्हानाला आहे त्याला जास्तीत जास्त रिस्पॉन्स करून जास्तीत जास्त लिओ क्लब कसे ह्या भागात निर्माण होतील असा आमच्या क्लबतर्फे प्रयत्न राहील। आणि नमस्कार, आज लायन्स क्लब धनकवडीतर्फे या क्लबच्या मार्फत जो टीचर्स डे साजरा करण्यात आला, तर हा अतिशय महत्त्वाचा आणि आत्ताच सुरू झालेला हा क्लब हा 4था प्रोग्राम आहे या क्लबचा। आणि इथं आज या कार्यक्रमासाठी आवर्जून DG राजेशजी अग्रवाल सर उपस्थित राहिले। तर अग्रवाल सरांनी ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला इथे, तर त्या सर्व गोष्टी आपण इथे अंमलबजावणी त्याचे करणार आहोत। आणि ह्या क्लबतर्फे हेल्थ रिलेटेडचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा आपण ॲक्टिव्हिटीज इथे करणार आहोत। लायन्स क्लब धनकवडीतर्फे आम्ही वर्षभर अतिशय चांगल्या प्रकारे इथले जे अध्यक्ष आहेत लायन्स क्लबचे भानुदासजी पायगुडे त्यांच्या सहकार्याने आणि आमच्या लायन्स क्लबचे सर्व मेंबर्स यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने वर्षभराच्या ॲक्टिव्हिटीज चांगल्या पद्धतीने नक्की करूयात। माझं नाव कविता सागर हेमगुडे। मी सर्वप्रथम लायन्स क्लबचं धन्यवाद करते की आम्हाला आज हा जो पुरस्कार दिलेला आहे शिक्षक दिनानिमित्त। खरं सांगायचं तर हे कार्य आम्ही फार मनापासून करतो, कुठल्याही पुरस्काराच्या अपेक्षेने नाही, पण एक जिद्द होती मनामध्ये की एक शिक्षक व्हावं म्हणून, आणि आज झालो आहोत। आणि आज जे शिक्षण देण्याचं जे काम करतोय त्याच्यासाठी आम्ही कधीही कुठल्या पुरस्काराची अपेक्षा करत नाही, पण आज जो हा त्यांनी पुरस्कार आम्हाला दिलेला आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद करतो। थँक्यू। संगीता बावकर, मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम करत आहे, आणि आज जो आमचा सन्मान केला इथे आज
त्याच्यामुळे आमचं सन्मान डबल झाल्यासारखं वाटतं आहे. आज शिक्षक असल्याचा अभिमान डबल झाल्यासारखा वाटतो आहे. आणि मी पायगुडे सरांना थँक्यू म्हणते. लायन्स क्लबचं पण खूप खूप धन्यवाद मानते की आमचा इतका छान सत्कार करून आम्हाला अजून कामाला प्रोत्साहन दिलेलं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी डॉक्टर खोपडे स्मिता जयेंद्र. मी गेली 23 वर्ष या शिक्षण क्षेत्रात काम करते आहे आणि लायन्स क्लबच्या या सर्वांना भेटण्याची माझी दुसरी संधी आहे. या सर्वांनी लायन्स क्लब ऑफ धनकवडी आणि त्याचे सर्व पदाधिकारी यांनी आमचा जो मान वाढवला आहे, काम करत असण्याची ही एक पोचपावती आहे आणि त्याबद्दल आम्हाला अजून काम करण्याची एक उमेद आणि प्रेरणा त्यांनी निर्माण करून दिली आहे. मी स्वप्ना उबाळे. मी एक प्री स्कूलची सेंटर हेड आहे. माझी 30 वर्षाची कारकीर्द आहे. बट आय कॉंग्रॅच्युलेट ऑल माय लायन क्लब्स मेंबर्स अँड दी ऑनर्स ओव्हर हिअर. आय एम ब्लेस्ड टू बी हिअर अँड ऑनर्ड बाय दिस. आणि ह्याच्यासाठी मला खूप मोठं प्रोत्साहन मिळालेलं आहे. अँड सर, आय वुड डेफिनेटली लाईक टू ॲड विथ युअर लायन क्लब्स विथ युअर धर्मपुत्र अभियान, वॉट एव्हर यू हॅव डन. सो आय एम इन टू दॅट. थँक्यू सो मच फॉर दॅट. लायन्स क्लब धनकवडी यांनी आम्हाला जो हा सन्मान दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. आपण सर्वजण या शिक्षकी पेशात आहे. आजचे युवक आपण घडवत आहे. तर तुम्हा सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. आणि मी आज मॉडर्न कॉलेजमध्ये अध्यापिका म्हणून काम करत आहे. तर माझ्या शैक्षणिक वाटचालीत माझ्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. तर मी त्या सर्वांचे आधी प्रथम आभार मानते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा. हे आय डोनेशन हे अतिशय उत्कृष्ट आहे. मागच्या वेळी अग्रवाल साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं सगळं. आणि खरं म्हणजे माझीसुद्धा इच्छा आहे की मी डोनेट करावेत माझे डोळे. मी स्मिता योगेश कदम, कात्रजवरून. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये महिला दक्षता अध्यक्ष कमिटीवरती पण मी काम करते. ह्याच्या पलीकडे सांगायचं म्हणजे की मला लायन्स क्लब हा एक खूप मला म्हणजे इतका चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. मी गेले 3 वर्ष झाले लायन्स क्लबबरोबर आहे. पण मला इतकं आज प्राऊड फील होतं आहे की भानुदास पायगुडे सरांनी आज स्वतःचं म्हणजे ब्रांच आमची ओपन केली. त्याच्यामुळे आज मला एवढा आनंद होतो आहे. आणि श्रीराम योग या संस्थेने अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला. आम्हाला इतकं छान सन्मानित केलं. आणि सर, पायगुडे सर, एक ग्रुप करा आमचा ह्या सर्व मुख्याध्यापकांचा. दीक्षित सर, अगरवाल सर, जगताप सर आणि तुमची सगळी टीम अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेतला. आमचे मनपाचे मोठे प्रोग्राम असतात, त्याला नेहरू स्टेडियम सुद्धा पुरत नाही असे पुरस्कार असतात. पण हा पुरस्कार मला खूप भावला. मी पुणे महानगरपालिकेत 33 वर्ष काम करते. क्रीडा निकेतन पुणे महानगरपालिकेचे माझे 20 विद्यार्थी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. आणि आज एक ह्या वर्षीचा विद्यार्थी जो आहे नितीन पवळे, त्याला छत्रपती पुरस्कार मिळाला ह्या वर्षीचा. मला अभिमानाने सांगायचंय. तर आज या ठिकाणी धनकवडीमध्ये लायन्स क्लबतर्फे समस्त शिक्षक वर्गाचा सत्कार करण्याचा सोहळा करण्यात आलेला आहे. आणि आज या ठिकाणी माझ्यासोबत अनेक शिक्षक वर्ग आहेत, मुख्याध्यापिक आहेत आणि या शिक्षक गणांचा सत्कार करण्यात आलेला आहे.